मोठी गाडी, बंगला, ऐशोआरामाचं आयुष्य हवं असेल तर आपण इथेच थांबूया. लग्नाआधीच एका मुलाने आपल्या होणाऱ्या पत्नीला हे स्पष्ट शब्दात सांगितलं. कारण हा मुलगा कोणताही सामान्य व्यक्ती नव्हता, तर पुढे महाराष्ट्राच्या प्रशासनात आपल्या कडक आणि शिस्तप्रिय कार्यशैलीने वेगळी ओळख निर्माण करणारा IAS अधिकारी तुकाराम मुंडे होता. विशेष म्हणजे त्यांच्या पत्नीने या अटी ऐकल्यानंतरही त्यांना होकार दिला. पण नेमकं असं काय पाहिलं होतं त्यांच्या पत्नीने तुकाराम मुंडेमध्ये? ही गोष्ट एखादी फिल्मी लव्ह स्टोरी नाही ना पहिल्या नजरेत प्रेम झाल्याची कहाणी आहे. ही कहाणी आहे विचारांची, समजुतीची आणि एका अधिकाऱ्याच्या ध्येयाला आयुष्यभर साथ देणाऱ्या अर्धांगिनीची. आज जाणून घेऊया तुकाराम मुंडे आणि त्यांच्या पत्नीच्या लग्नाची ही खास गोष्ट. माझा सल्ला आहे, प्रेमात पडा. सिरियसली, आय एम नॉट जोकिंग. तुकाराम मुंडे हे आपल्या कडक शिस्तीसाठी, प्रामाणिक कार्यशैलीसाठी आणि कोणत्याही दबावाला न जुमानता निर्णय घेण्यासाठी ओळखले जातात. त्यांच्या कारकिर्दीत अनेकदा बदल्या झाल्या, वेगवेगळ्या जबाबदाऱ्या मिळाल्या आणि प्रत्येक ठिकाणी त्यांच्या कामाची चर्चाही झाली. पण या सगळ्यांच्या मागे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील एक महत्त्वाचा आधार म्हणजे त्यांचं कुटुंब. मी प्रेमात पडलो IAS व्हायच्या, मी प्रेमात पडलो पब्लिक सर्व्हिसच्या, म्हणून जे काही मी आहे तसं आपलं कोणाचं एक प्रेम असतं, ते प्रेम असलंच पाहिजे. विशेष म्हणजे 2026 मध्ये दिलेल्या मुलाखतीत मुंडे यांनी पहिल्यांदाच त्यांच्या लग्नाबद्दल आणि पत्नीच्या साथीबद्दल अनेक खास गोष्टी सांगितल्या. मुंडे यांनी सांगितलं की जेव्हा त्यांचं लग्न ठरत होतं त्यावेळी ते नागपूरमध्ये CEO म्हणून कार्यरत होते. लग्नाआधी त्यांची आणि होणाऱ्या पत्नीची पहिली भेट झाली. साधारणपणे अशा भेटीत एकमेकांच्या आवडीनिवडी, कुटुंब आणि भविष्यातील आयुष्याबद्दल चर्चा होते. पण तुकाराम मुंडेंनी मात्र पहिल्याच भेटीत आपल्या होणाऱ्या पत्नीसमोर अगदी स्पष्ट शब्दात स्वतःचं आयुष्य ठेवलं. त्यांनी सांगितलं की जर तुला मोठ्या गाड्या, बंगला किंवा ऐशोआरामाचं आयुष्य अपेक्षित असेल तर आपण इथेच थांबूया. कारण माझं आयुष्य हे सार्वजनिक सेवेसाठी आहे आणि माझा फोकस हा जनतेची सेवा करण्यावरच राहणार आहे. आता खरी गोष्ट इथे सुरू होते. कारण एवढं स्पष्ट बोलल्यानंतर अनेक जण कदाचित मागे हटले असते, पण त्यांच्या होणाऱ्या पत्नीने त्यांना होकार दिला. पुढे लग्न झाल्यानंतर मुंडे यांनी एकदा आपल्या पत्नीला विचारले की मी तुला पहिल्याच भेटीत माझ्याबद्दल एवढं सगळं स्पष्ट सांगितलं होतं, तरी तू माझ्यासोबत लग्न का केलंस? आणि त्यांच्या पत्नीने दिलेलं उत्तर तुकाराम मुंडेंच्या आयुष्यातील सगळ्यात सुंदर उत्तरांपैकी एक ठरलं. त्यांच्या पत्नीने सांगितलं की तुमची समाजाबद्दलची तळमळ पाहून मी तुमच्यासोबत लग्न केलं. म्हणजेच त्यांच्या पत्नीला मोठ्या गाड्या, पैसा किंवा ऐशोआरामापेक्षा तुकाराम मुंडेंच्या विचारांमध्ये आणि समाजासाठी काहीतरी करण्याच्या इच्छेमध्ये वेगळंपण दिसलं. आणि कदाचित याच कारणामुळे त्यांची ही नात्याची सुरुवात पुढे एका मजबूत संसारात बदलली. तुकाराम मुंडे यांनी स्वतः सांगितलं आहे, लव्ह ॲट फर्स्ट साईट म्हणजे पहिल्या नजरेत प्रेम असं त्यांना कधी जाणवलं नाही. मात्र दोघं एकमेकांशी बोलत गेले, विचार समजत गेले आणि त्यातून प्रेम वाढत गेलं. म्हणजेच ही प्रेम कहाणी पहिल्या नजरेत सुरू झालेली नव्हती, तर विचार जुळल्यानंतर निर्माण झालेल्या विश्वासाची होती. आजच्या काळात जिथे नात्यांमध्ये अनेक अपेक्षा असतात, तिथे तुकाराम मुंडे यांच्या लग्नाची ही गोष्ट वेगळी वाटते. पण या संसाराचा खरा संघर्ष लग्नानंतर सुरू झाला. कारण तुकाराम मुंडे यांच्या नोकरीमध्ये सतत बदल्या होत राहिल्या. एका ठिकाणी स्थिर झालं की पुन्हा दुसरीकडे पोचले. पुन्हा नवीन शहर, नवीन जबाबदारी, नवीन आव्हानं. त्यांच्या कारकिर्दीत झालेला वारंवार बदल्यांचा परिणाम त्यांच्या कुटुंबावरही झाला. स्वतः मुंडे यांनी सांगितलंय की त्यांच्या मुलाच्या शाळा वारंवार बदलल्या, त्यामुळे त्याला मित्राचं स्थिर वर्तुळ तयार करणं कठीण झालं. मात्र त्यांनी याबाबत सहानुभूती मागितली नाही. उलट सार्वजनिक सेवक म्हणून आपली भूमिका निभावणं हे आपलं कर्तव्य असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. आणि इथे त्यांच्या पत्नीच्या भूमिकेचं महत्त्व समोर येतं. कारण तुकाराम मुंडे कार्यालयात प्रशासन सांभाळत होते, कठोर निर्णय घेत होते, बदल्यांना सामोरं जात होते, पण घरची बाजू त्यांच्या पत्नीने सांभाळली. त्यामुळे मुंडे यांनी आपल्या पत्नीचं कौतुक करताना त्यांना खऱ्या अर्थानं अर्धांगिनी म्हटलंय. त्यांच्या मते विचारांमध्ये काळानुसार काही बदल झाले असतील, पण ज्या पद्धतीने त्यांच्या पत्नीने घर आणि कुटुंबाची जबाबदारी सांभाळली ती भूमिका कौतुकास्पद आहे. आज तुकाराम मुंडे यांचं नाव घेतलं की आपल्या डोळ्यासमोर एक कडक अधिकारी उभा राहतो. नियम तोडणाऱ्यांवर कारवाई करणारा अधिकारी, शिस्तीवर भर देणारा अधिकारी आणि प्रशासनात दबावापेक्षा नियमांना महत्त्व देणारा अधिकारी, अशी त्यांची प्रतिमा आहे. सध्या ते महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त म्हणून काम करत असून अन्न भेसळ आणि खाद्य सुरक्षेविरोधात कारवाईमुळे पुन्हा चर्चेत आहे. पण या कडक अधिकाऱ्याच्या आयुष्यात एक भावनिक बाजू आहे, ती म्हणजे त्यांचं कुटुंब.
सततच्या बदल्या, कामाचा ताण, वेगवेगळ्या शहरांमध्ये पोस्टिंग आणि त्यांच्या मुलाच्या शिक्षणावर होणारा परिणाम या सगळ्या त्यांच्या पत्नीने त्यांना साथ दिली. म्हणूनच तुकाराम मुंडे यांच्या लग्नाची गोष्ट ही केवळ IAS अधिकाऱ्याची लव्ह स्टोरी म्हणून पाहण्यापेक्षा एक ध्येयवेड्या अधिकाऱ्याला त्याच्या ध्येयासाठी साथ देणाऱ्या जोडीदाराची कहाणी म्हणून पाहता येतं. आणि कदाचित या संपूर्ण गोष्टीतील सर्वात मोठा संदेश हाच आहे: प्रेम फक्त पहिल्या नजरेत होत नाही. कधी कधी एखाद्या व्यक्तीच्या विचारांवर, त्यांच्या ध्येयावर आणि समाजासाठी काहीतरी करण्याच्या प्रामाणिक इच्छेवरही प्रेम होतं. तुकाराम मुंडे यांच्या या खास लग्नाच्या गोष्टीबद्दल तुम्हाला काय वाटतं? पहिल्या भेटीत आपल्या आयुष्याबद्दल इतकं स्पष्ट बोलणं योग्य की जोखमीचं? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच व्यक्तिमत्वाच्या आयुष्यातील रंजक आणि माहितीपूर्ण कथा पाहण्यासाठी मराठी मंडई चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.